नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणाचा विभक्ती या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। त्याआधी नेहमीचीच आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आपण चालू करूया विभक्ती हा टॉपिक। आता याची व्याख्या मी वर लिहिलेली आहे। नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील संबंध ज्या विकारांनी दाखवतात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात। मुळात आधी ह्या विभक्तीची व्याकरणामध्ये गरजच काय आहे ते आपण बघूया। जसं बघा, राम हा एक शब्द आहे, त्यानंतर झाड हा दुसरा शब्द आहे, झाड हा दुसरा शब्द, पाणी हा तिसरा शब्द आणि घातले हा चौथा शब्द। आता अनेक शब्द एकत्र आले की आपण त्याला वाक्य म्हणतो। मग हे समजा सर्व शब्द एकत्रित आहेत आणि ह्याला वाक्य म्हणा असं म्हटलं तर ह्याला कोणी वाक्य म्हणणार नाही, कारण ज्याला आपण हे विचारू की हे वाक्य आहे का, तर हे म्हणतील नुसते शब्द आहेत ते वाक्य नाही। बरोबर आहे। म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या हे वाक्य आहे असं साबित होत नाही। याला कारण की ह्यातले जे शब्द आहेत ते नुसते शब्द जसेच्या तसे लिहिलेले आहेत, वाक्याच्या दृष्टीने त्यांची योग्य अरेंजमेंट नाही। म्हणजे काय, जसं इथं रामचं रामने पाहिजे, इथं झाडचं झाडाला केलं पाहिजे आणि पाणी घातले। म्हणजे हे जे दोन शब्द आहेत, पहिला राम आहे आणि दुसरा झाड आहे, त्याला ने आणि ला प्रत्यय जोडलं तर आता वाक्य कसं झालं, रामने झाडाला पाणी घातले। आता जर विचारलं हे वाक्य व्याकरणिक दृष्ट्या योग्य आहे का, तर ह्याचं आन्सर होय असंच येईल। म्हणजेच काय, नुसते अनेक शब्द एकत्र येऊन वाक्य तयार होत नसतं, तर अनेक शब्द वाक्याच्या गरजेनुसार जर अर्थपूर्णरित्या एकत्रित आले तरच ते वाक्य होतं। म्हणजेच काय, जर वाक्य अर्थपूर्णरित्या तयार व्हायचं असेल तर हे जे मी शब्द जोडलेले आहेत हे शब्द विशिष्ट शब्दाला प्रत्यय लावून जोडायला हवेत। बरोबर आहे। म्हणजेच काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्यातील शब्द अर्थपूर्णरित्या अरेंज करण्यासाठी विभक्तीचा उपयोग होत असतो। जर ही विभक्ती नसती तर मघाशी ज्या टाईपचं वाक्य झालं होतं, ज्याला आपल्याला अर्थपूर्ण वाटत नव्हतं, तशी वाक्य तयार झाली असती। म्हणजेच काय, थोडक्यात आपण क्रियापदाने वाक्याला अर्थपूर्णता येते किंवा क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। मात्र त्याचबरोबर हे जे शब्द आहेत, ने, ला किंवा अनेक आहेत, इथं जे लिहिलेले प्रत्यय आहेत ते, हे जर वाक्यातील विशिष्ट शब्दांना जोडलेले नसतील वाक्याच्या अनुरूप, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। म्हणजेच क्रियापदच केवळ वाक्याचा अर्थ पूर्ण करतं किंवा अर्थपूर्ण वाक्य करण्यासाठी कारणीभूत असतं असं नाही, तर वाक्यातील इतर शब्दांना लागलेले जे वाक्यानुरूप प्रत्यय असतात ते सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कारणीभूत असतात, हेही तितकंच सत्य आहे। आणि त्यासाठी व्याकरणामध्ये गरजेची असते ती विभक्ती। तर या विभक्तीचा आपण अभ्यास करणार आहोत। आता ह्यातलं काय की नाम व सर्वनाम म्हणजे विभक्ती हे कुणाला जोडले जाते, विभक्तीचे प्रत्यय हे कुणाला जोडले जातात, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांना जोडले जातात का, तर नाही। तर नाम व सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील विकारांनी दाखवतात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात। विकारांनी म्हणजे वाक्यामध्ये, जसं या वाक्यामध्ये मूळ शब्द मगाशी लिहिलेले होते, वाक्याचे गरजेनुसार यांना विकार प्राप्त झाला। म्हणजे राम हा मूळ शब्द आहे, त्याला विकार प्राप्त झाला, बदल होणे, आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणू, बदल होणे, बदल झाला आणि त्याला जोडावा काय लागला, ने जोडावा लागला। म्हणजे राम या मूळ शब्दाचं रूपांतर रामने या शब्दामध्ये झालं, म्हणजे हा शब्द विकारी शब्द आहे। झाड हा मूळ शब्द आहे, त्याला ला प्रत्यय लागला आणि झाडाला असा शब्द झाला, म्हणजे ह्याच्यामध्ये विकार प्राप्त झाला। राम हे वाक्यातील नाम आहे, झाड हे पण वाक्यातील नाम आहे। अशा पद्धतीने नाम आणि सर्वनाम यांना वाक्याच्या गरजेसाठी जे विकार प्राप्त होतात त्या विकारांनाच काय म्हणतात, विभक्ती असं म्हणतात। म्हणजे हे जे विकार बदल झालेले आहेत,
विकार म्हणजे बदल, हे बदलांनाच काय म्हणतात, विभक्ती असं म्हणतात. अर्थात हे जे काही कन्सेप्ट आहेत, हे वरचे जे लिहिलेले हे कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जे विद्यार्थी MPSC असेल किंवा आता तर मी म्हणते पोलीस भरती करणारे सुद्धा, कारण 2019चे पोलीस भरतीचे जर तुम्ही पेपर बघितले तर ते अतिशय एक टफ लेवल गाठलेली दिसून येते. त्याच्यामुळे केवळ आपण MPSC देणारे विद्यार्थी किंवा इतर सरळ सेवा देणारे विद्यार्थी आहेत त्यांनाच अशा पद्धतीचे प्रश्न असतील असं म्हणणं हे आता चुकीचं ठरेल. कारण आता जो हार्डपणा इतर पोलीस सारख्या ज्या 12वी बेसवर आधारित आहेत त्या परीक्षांनाही ह्या पेपरची टफ लेवल वाढलेली दिसून येते. त्यामुळे ही विधानं योग्य अयोग्य विधानासाठी पण विचारू शकतात. त्यामुळं मी हे सर्व सांगून झालं की इथून बाजूला होणार आहे. तुम्ही ह्या सर्वाचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि त्याच्या नोट्स मेंटेन करायच्या आहेत नोटबुकमध्ये. आता बघा, नाम व सर्वनाम यांचे विभक्तीत रूपांतर करताना जी अक्षरे जोडली जातात. आता हे काय केलंय मी, हे नाम आहे, ह्या नामाला काय केलंय, विभक्तीत रूपांतर करताना जोडले काय, ने. जी अक्षरे जोडली जातात म्हणजे इथं ने जोडलंय, इथं ला जोडलंय, जी अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना प्रत्यय असं म्हणतात. ती अक्षरे म्हणजेच काय, प्रत्यय. ह्यातलं बघा, प्रत्येक ओळीमध्ये नाम सर्वनाम हे येऊन जातं. जसं इथं बघा, नाम सर्वनाम. नाम सर्वनाम यांचे विभक्तीत रूपांतर करताना जी अक्षरे जोडली जातात म्हणजे ही अशी जी जोडली जातात त्यांना काय म्हणतात, प्रत्यय असं म्हणतात. आता पुढचं कन्सेप्ट बघा, प्रत्यय लावण्यापूर्वी नामात सर्वनामात जे बदल होतात किंवा जो बदल होतो त्याला काय म्हणतात, तर प्रत्यय लावण्यापूर्वी म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वी. आता इथं हा झाड शब्द होता बघा, तर मूळ शब्द काय होता, झाड. हे नाम आहे झाड. मग ह्या झाड या नामाला प्रत्यय लावण्यापूर्वी, प्रत्यय लावायचा आहे, मला कुठला लावायचा आहे, ला हा प्रत्यय लावायचा आहे. तर झाडचं मी इथं डा म्हणजे हे जे शेवटचं अक्षर आहे याला काना दिला, बरोबर आहे. म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वी ला हा प्रत्यय लावलाय, त्या प्रत्यय लावण्यापूर्वी, आता हे तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडं डिस्टन्स ठेवून लिहिले. प्रत्यय लावण्यापूर्वी हा जो बदल होतो, हा झाडचं काय झालं, झाडा झालं. हा जो बदल होतो त्यालाच काय म्हणतात, सामान्य रूप असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, सामान्य रूप. हे कन्सेप्ट अगदी थोड्या थोड्या फरकांनी गोंधळ होतो आणि साध्या साध्या गोष्टींसाठी मार्क जातात. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनाम याच्यामध्ये ह्या टाईपचा जो बदल होतो, जसं झाडचं इथं झाडा असं झालं आणि ला हा प्रत्यय जोडला गेला म्हणजे हे जे झाडा तयार होतं यालाच काय म्हणतात, सामान्य रूप असं म्हणतात. आता पुढचं बघा, नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी असणारा संबंध. याचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजेच काय, कारकार्थ. याला काय म्हणतात, कारकार्थ. हे लक्षात घ्या. आता कारकार्थ मी इथे लिहिलेले आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक शब्दाचं वाक्यात विशिष्ट असं महत्व असतं, त्याचं विशिष्ट असं कार्य असतं वाक्याच्या अनुरूप, आणि तो शब्द त्या वाक्यामध्ये कोणत्या अर्थी कार्य करतोय हे ज्याच्याने दर्शवलं जातं तो असतो कारकार्थ. थोडक्यात कार्यकरण याचा अर्थ. तो शब्द वाक्यामध्ये काय कार्य करतोय, जसं हेच वाक्य बघा, रामने झाडाला पाणी घातले. आता ह्याच्यामध्ये रामने, ह्याला समजा अंडरलाईन असेल तर ह्याचा कारकार्थ काय आहे, हा काय आहे, घालणारा कोण, राम. हा काय आहे, वाक्यातला कर्ता आहे. म्हणजे कर्ता हा त्याचा कारकार्थ म्हणजे हा कर्ता आहे. परंतु ह्याची जर विभक्तीनुसार म्हटलं तर विभक्ती मात्र प्रथमा येत नाही, ह्याची तृतीय आहे, त्याने जोडलेला आहे. आले लक्षात. तर अशा पद्धतीने एखादा शब्द वाक्यामध्ये कार्य काय करतोय त्या कार्यानुरूप त्याचे कारकार्थ असतात. अर्थातच विभक्तीविषयी नियम लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही विभक्ती ही या कारकार्थावरून ठरवायची नाही. कोणतीही विभक्ती ह्या प्रत्ययावरून ठरवायची आहे. हे जे लिहिलेले आहे तिथं एकवचनी प्रत्यय आहे आणि इथं अनेक वचनी प्रत्यय आहेत. तर कोणतीही विभक्ती ही प्रत्ययावरून ठरवायची, कारकार्थावरून ठरवायची नाही. मात्र दोन विभक्त्या ह्या काही अंशी प्रत्यय कारकार्थावरून ठरवाव्या लागतात. कोणत्या, तर द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे.
आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, परंतु हे बेसिक लेक्चर आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. आता हा जो तक्ता लिहिलेला आहे बघा, ह्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात, पहिल्यापासून इथून फार तर काय करतात, प्रत्यय पाठ करतात. आता इथं जे आहे, इथं मी प्रत्यय नाही असं लिहिलेलं आहे. तिथं अनेक पुस्तकांमध्ये नुसतं डॅश असतं. डॅश असतं म्हणजेच काय, प्रत्यय नसतो, हे लक्षात घ्या. तर ह्या तक्त्याविषयी, विभक्ती तक्त्याविषयीची माहिती बघूया. ह्याच्यावर आधारित अनेक क्वेश्चन्स येतात आपल्याला परीक्षेला, आणि पोलीस सारख्या एक्झाम्सला तर वन लाइनर क्वेश्चन याच्यावर येऊन गेलेले आहेत. एकूण विभक्ती किती, हाही क्वेश्चन येऊन गेलाय पोलीस सारख्या एक्झाम्सना. तर एकूण विभक्ती किती आहेत, 8. त्या कोणत्या आहेत बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. सप्तमी नंतर अष्टमी नाही बोलायचं. तर सप्तमी नंतर शेवटची विभक्ती काय आहे, संबोधन. म्हणजे 8 पैकी ह्या 7 पर्यंत, 7वी कुठली, सप्तमी, 6वी कुठली, षष्ठी. म्हणजे पहिली प्रथमा, दुसरी द्वितीया, तिसरी तृतीया, चौथी चतुर्थी, 5वी पंचमी, 6वी षष्ठी आणि 7वी सप्तमी, आणि शेवटची 8वी काय म्हणायचं, संबोधन. म्हणजे हे लक्षात ठेवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवायला संबोधनचा येतो. तर लक्षात काय ठेवायचं, 8वी आणि शेवटची विभक्ती कोणती आहे, संबोधन आहे. आता इथं मी असं लिहिलेलं आहे जे तुमच्या तक्त्यामध्ये नाही, पुस्तकामध्ये लिहिलेलं. तर बघा, प्रथमा या विभक्तीला एकवचनी आणि अनेक वचनी प्रत्यय नाहीत. आणि कारकार्थ काय आहे, कर्ता. हे कारकार्थ म्हणजे काय, त्याचा प्रत्येक अर्थ मी शब्दशः तुम्हाला समजून सांगणार आहे. विभक्ती आम्ही 2 अजून व्हिडिओमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सविस्तर आत्तापासून, म्हणजे पहिल्या बेसिक लेक्चर पासून तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर खात्री देऊन सांगते, कोणत्याही परीक्षेला विभक्ती या टॉपिकवर तुमचा एकही मार्क जाणार नाही. तर बघा, पाठ करताना कसं करायचं आहे, प्रथमा प्रत्यय नाही करता, कारकार्थापर्यंत पाठ करायचं आहे. कारण एखादा शब्द देतात, त्या शब्दाला अंडरलाईन देतात आणि त्याचा कारकार्थ कोणता असं पण विचारतात विभक्तीच्या ऐवजी. त्यामुळं कारकार्थ लक्षात ठेवणं गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, द्वितीया सलाते सलानाते कर्म, तृतीया नेएशी निहीशी करण, त्यानंतर चतुर्थी सलाते सलानाते संप्रदान, पंचमी ऊन अपादान, षष्ठी चाचीचे चेचाची संबंध, सप्तमी त इ आ अधिकरण, आणि संबोधन प्रत्यय नाही नो हाक. आता इकडे लक्ष द्या, प्रत्यय नाही असं 3 ठिकाणी आले. म्हणजे इथे एकदा आले, इथे एकदा आले आणि इथे एकदा आले. याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात हे बघा. तर एकवचनी हे जे दिलेले आहेत हे एकवचनी प्रत्यय आहेत, आणि हे दिलेले आहेत हे अनेक वचनी प्रत्यय आहेत. प्रत्यय नसणारी विभक्ती कोणती, तर प्रत्यय नसणारी विभक्ती कोणती आहे, प्रथम आहे. काय लक्षात ठेवायचं, प्रत्यय नसणारी. मग या प्रथम विभक्तीला एक वचनी ही प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनी ही प्रत्यय नाहीत, हे लक्षात घ्या. त्यानंतर समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणत्या, समान प्रत्यय असणाऱ्या बघा, द्वितीयेला सलाते आहेत, अनेक वचनी सलानाते आहेत. चतुर्थीला पण सलाते आहेत, अनेक वचनाला सलानाते आहेत. म्हणजे द्वितीया आणि चतुर्थी या समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती आहेत. कुठल्या, द्वितीया आणि चतुर्थी. त्यानंतर ई हा प्रत्यय असणाऱ्या, कुठला प्रत्यय, ई हा प्रत्यय असणाऱ्या विभक्ती किती. असं म्हटलं की बरेच जण फक्त सप्तमी या विभक्तीचंच नाव घेतात. तर सप्तमी या विभक्तीला ई हा एकवचनासाठी पण आहे आणि अनेक वचनासाठी पण आहे. मात्र अजून एक विभक्ती आहे जिला अनेक वचनाला ई हा प्रत्यय आहे, जसं तृतीया या विभक्तीला अनेक वचनाला ई हा प्रत्यय आहे. त्यामुळं तृतीया आणि सप्तमी या विभक्तीला ई हा प्रत्यय आहे. त्यामुळे ई हा प्रत्यय असणाऱ्या विभक्ती किती येणार, 2. कुठल्या येणार, तृतीया आणि सप्तमी या येणार. त्यानंतर एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी समान प्रत्यय असणाऱ्या, एक वचनी आणि अनेक वचनी. आता बऱ्याच जण समान प्रत्यय म्हटलं की त्याच्यामध्ये घोटाळा होतो. तर नुसतं जर समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती असतील तर काय सांगायचं, द्वितीय आणि चतुर्थी. मात्र एक वचनी आणि अनेक वचनी
प्रत्यय समान असणाऱ्या विभक्ती म्हणजे काय, एक वचनाला पण तेच आहेत आणि अनेक वचनाला पण तेच आहेत असे जे प्रत्यय असतात त्या विभक्ती कोणत्या ते बघा. जसं इथं ऊन हून एक वचनाला आहे आणि सेम तेच काय आहे, अनेक वचनी पण काय आहे, ऊन हून आहे. तर इथं बघा सप्तमीला एक वचनाला पण त इ आ आहे आणि अनेक वचनाला पण त इ आ आहे. त्याच्यामुळं एक वचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कुठल्या येणार, पंचमी आणि सप्तमी असते. आणि नुसते समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कुठल्या येणार, द्वितीय आणि चतुर्थी. याच्यामध्ये घोटाळा करू नका. आता इकडे लक्ष द्या की फक्त अनेक वचनी नो हा एकमेव प्रत्यय असणारी विभक्ती. अनेक वचनी म्हणजे बघा इथे अनेक वचनी प्रत्यय आहेत तर संबोधन विभक्तीला फक्त अनेक वचनी नो हा प्रत्यय आहे. बाकी नो हा प्रत्यय इतर कुठल्याही विभक्तीला दिसून येत नाही. तर इथं फक्त अनेक वचनी नो हा प्रत्यय असणारी ही कुठली विभक्ती आहे, संबोधन ही विभक्ती आहे. त्यानंतर अनेक वेळेला बघा इथं माझे 4-5 क्वेश्चन झालं. जसं बघा प्रत्यय नसणारी विभक्ती प्रथमा. जर या उलट जाऊन एक वचनी फक्त एक वचनी प्रत्यय नसणारी विभक्ती, फक्त एक वचनी, जसं प्रथमेला एक वचनी पण नाही आणि अनेक वचनी पण नाही, मात्र फक्त एक वचनी प्रत्यय नसणारी विभक्ती कुठली आहे, संबोधन. संबोधनला फक्त एक वचनी प्रत्यय नाही. त्यामुळे लक्षात कोणकोणते पॉइंट ठेवायचे. प्रत्यय नसणारी विभक्ती कुठली येणार, प्रथमा. फक्त एक वचनी प्रत्यय नसणारी कुठली येणार, संबोधन. समान प्रत्यय असणारी विभक्ती द्वितीय आणि चतुर्थी. एकवचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती येणार पंचमी आणि सप्तमी. ई हा अनेक वचनी प्रत्यय असणाऱ्या विभक्ती इथं बघा तृतीयेला पण आहे आणि सप्तमीला पण आहे. त्यामुळे तृतीय येणार आणि सप्तमी येणार. एकमेव अनेक वचनी नो हा प्रत्यय असणारी विभक्ती कुठली येणार, संबोधन येणार. अनेक वेळेला कर्ता हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे, तर प्रथमा विभक्तीचा. कर्म कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे, हाक कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे. असं कारकार्थावर पण प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. त्यामुळे हे माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो तक्ता आहे हा पाठ होणं गरजेचंच आहे. आणि जो तुम्ही इथपर्यंत अनेक वचनापर्यंत पाठ करता त्याच्याऐवजी तो कारकार्थापर्यंत पाठ करायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तिचं नाव आहे प्रथमा आणि त्याचा इथं कंसात लिहिलेला हा काय आहे, कारकार्थ आहे. आता या विभक्तीची वैशिष्ट्य काय आहेत की प्रथमा विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी, एक वचनी आणि अनेक वचनी प्रत्यय नसतात. शिवाय या विभक्तीचा कारकार्थ, कारकार्थ काय आहे, हा कर्ता आहे. कर्ता हा कारकार्थ आहे. आता कर्ता म्हणजे काय, जो वाक्यात क्रिया करतो त्याला काय म्हणतात, कर्ता असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. वाक्यात क्रिया करणाऱ्यास कर्ता असं म्हणतात. आता हे जर आपल्याला कळत नसेल तर मी क्रियापद या टॉपिक मध्ये कर्ता कर्म कसं ओळखायचं हेही सांगितलंय. त्यामुळं ते लक्षात येणं गरजेचं आहे. प्रयोग हे टॉपिक तुम्हाला केव्हा कळतील, कर्ता कर्म हे जर ओळखता आलं तर. आता इथं कर्ता ओळखता आलं तर त्या विभक्तीमध्ये प्रथमा विभक्तीचा शब्द आहे. अर्थात सर्वच कर्ता हे प्रथमा विभक्तीचे असतात असं नाही. का तर कर्त्याला एक वचनी आणि अनेक वचनी जर कोणताच प्रत्यय नसेल, इथं मला एक ग्रॅमॅटिकली लिहिणं गरजेचं होतं म्हणून, पण ज्या कर्त्याला प्रत्ययच नसतात असा जो कर्ता असतो त्याची विभक्ती काय असते, प्रथमा असते. फॉर एक्झाम्पल बघूया, राजा राजवाडा बांधतो, राजा राजवाडा बांधतो हे वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात ठेवा. हे सांगायच्या आधी सांगते की विभक्ती ही कारकार्थ, हा काय आहे, कारकार्थ, आणि ही काय आहे, विभक्ती. मग विभक्ती ही कारकार्थावरून ठरवायची नाही, ती कशावरून ठरवायची आहे, प्रत्ययावरून ठरवायची आहे. कशावरून, प्रत्ययावरून ठरवायचे आहे. मग त्यामुळं इथं बघा बांधणारा कोण, आता कर्ता कसा शोधायचा की हा जो
क्रियापद असतं. हे काय आहे? क्रियापद. क्रियापद. क्रियापदाला नारा, नारी आणि नारे यापैकी आपण प्रत्यय लावतो आणि मग काय शोधतो? कर्ता शोधतो. जसं ह्यातला मूळ शब्द काय घेतला? बांध, आणि ह्याला प्रत्यय कुठला लागणार? नारा. बांधणारा कोण असं म्हटलं की आपल्याला आन्सर काय मिळेल? राजा. राजा हा वाक्यामधला काय आहे? कर्ता आहे. आणि ह्याची विभक्ती काय असणार आहे? प्रथमा आहे. मग अनेकांना प्रश्न पडेल की वाक्यामधला कर्ता सापडला की लगेच त्याची विभक्ती प्रथमा म्हणायची का? तर तसं अजिबातच नाही. दुसरं वाक्य बघा. राजाने राजवाडा, राजवाडा बांधला असं वाक्य आहे. सेम तसंच, एकच फरक केलेला आहे मी फक्त. बांधतोच्या इथं बांधला केलंय आणि राजाचं काय केलंय? राजाने केले. हे कशासाठी केले? की असा समज होऊ नये की कर्ता असला की त्याची विभक्ती काय असते? प्रथम असते, असा समज करून घ्यायचा नाही. त्याच्यासाठी मी हे तुम्हाला उदाहरण देते. जसे इथं पण प्रश्न आपण काय विचारू? बांधणारा कोण? आपल्याला आन्सर काय मिळेल? आता इथं बघा प्रश्न विचारला आपण, बांधणारा कोण? तोंडामध्ये आन्सर काय आलं? राजा. इथं जसाचा तसा शब्द आहे राजा. आता इथं ह्याला पण प्रश्न विचारूया आपण, बांधणारा कोण? आपल्याला आन्सर काय मिळेल? राजा. तोंडामध्ये आन्सर काय आलं? राजा. मात्र इथं काय आहे? राजाने, म्हणजे ने प्रत्यय आहे. म्हणजे नेहमी आपण नाराणारी प्रत्यय लावून ज्या वेळेला क्रियापदाला प्रश्न विचारतो त्यावेळेला तोंडामध्ये प्रत्यय नसणारच करता येतो. जसं बघा, बांधणारा कोण? राजा. आता इथं बांधणारा कोण? राजा असंच आलं. आपण राजाने म्हटलो का? नाही. तोंडामध्ये राजाने येत नाही. तोंडामध्ये आन्सर काय येतं? राजा. मग जो तोंडामध्ये येतोय शब्द तसाच्या तसा शब्द इथं असेल तरच त्याची विभक्ती प्रथमा होणार. आता इथं बघा, बांधणारा कोण? आन्सर काय आलं? राजा. मात्र इथं राजा आहे का? नाही. इथं काय आहे? राजाने. म्हणजे हा कर्ता आहे, बरोबर आहे, परंतु ह्याची विभक्ती प्रथमा नाही. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वाक्यातील जो कर्ता असतो आणि त्या कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती कुठली होणार आहे? प्रथमा होणार आहे. शिवाय विभक्ती ही कारकार्थावरून ठरवायची नाही तर ती प्रत्ययावरून ठरवायची आहे असा नियम जर आपण गृहीत धरला तर या वाक्यामध्ये राजवाडा हा शब्द कर्म आहे. त्यामुळे राजवाडा या शब्दाची विभक्ती पण काय होईल? प्रथमा होईल. म्हणजे थोडक्यात काय, वाक्यातील ज्या शब्दाला प्रत्यय नसेल, कर्ता किंवा कर्म यांना प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती काय म्हणायची आहे? प्रथमा म्हणायची आहे, असं लक्षात घ्यायचं. आता यापुढे आणखी एक पॉइंट लक्षात घ्या. थोडेशा हायर एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते की जर असं विचारलं, वाक्यातील कर्ता कारकार्थ व्यक्त करणारा, वाक्यातील कर्ता कारकार्थ व्यक्त करणारा प्रथमा विभक्तीचा शब्द कोणता असं विचारलेलं असेल. थोडेशा हायर एक्झाम्स देतात त्या विद्यार्थ्यांसाठी बघा, कर्ता कारकार्थ व्यक्त करणारा प्रथमा विभक्तीचा शब्द कोणता असं जर क्वेश्चन असेल तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की एक तर कर्ता ओळखता आला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यातला प्रथमा विभक्तीचा शब्द ओळखता आलं पाहिजे. म्हणजे दोन फॅक्ट्स काय पाहिजेत की एक तर कर्ता ओळखता आला पाहिजे आणि प्रथमा विभक्तीचा शब्द ओळखता आला पाहिजे. त्यानुसार म्हणजे तो शब्द, जो शब्द वाक्यामध्ये कर्ता आहे आणि ज्याला प्रत्यय नाही त्याचीच विभक्ती प्रथमा होणार असा रूल इथं लागू होतो. मग काय करायचं? साधी आणि सोपी आयडिया इथे ट्रिक्स नुसार सांगते. मग ज्याला काहीच माहित नाही, ह्यातला विभक्तीचा कारकार्थ माहित नाही, काही नाही, अशा व्यक्तीने काय करायचं पेपर सोडवत असताना? तर काय करायचं बघा, ट्रिक्स नुसार इथं क्रियापद शोधायचं. जसं या वाक्यामधलं हसवतो, या वाक्यामधलं लिहिला, या वाक्यामधलं गेले, या वाक्यामधलं उगवला आणि या वाक्यामधलं सांगितली. हे जे मी अंडरलाईन केलेलं दिसतंय हे काय आहेत? क्रियापद आहेत. आता आपल्याला कर्ता शोधायचा आहे. मग कर्ता शोधताना आपण कुठली प्रोसेस करतो? नारा, नारी आणि नारे यापैकी प्रत्यय लावतो आणि कर्ता शोधतो. तर लक्षात काय ठेवायचं? ट्रिक काय आहे इथं?
ज्या वेळेला आपण नारा नारी प्रत्यय लावणार आहे ह्या क्रियापदांना, त्यावेळेला तो जो तोंडात शब्द येतो तो जर शब्द जसाच्या तसा इथं असेल तरच त्याची विभक्ती काय होणार आहे, प्रथमा होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं काय आपण म्हणणार, हसवणारा कोण, हसवणारा कोण, तोंडात शब्द काय आला, विदूषक. जो आपल्या तोंडात शब्द येतोय तो मी इथं लिहिते. हसवणारा कोण, विदूषक. तोंडामध्ये शब्द आला विदूषक. आता बघा इथं लिहिला असं आहे क्रियापद. लिहिणारी, इथं ताई म्हणजे मुलगी आहे. लिहिणारी कोण, आपल्या तोंडामध्ये आन्सर काय आलं, ताई. दुसरं इथं बघा, गेले हे क्रियापद आहे म्हणजे जाणारे कोण, आपल्या तोंडामध्ये आन्सर काय येईल, बाबा. तोंडामध्ये आन्सर काय येईल, बाबा. पुढचा बघा, सूर्य पूर्वेला उगवला. इथं काय आपण म्हणू, उगवणारा कोण, सूर्य. तोंडामध्ये आन्सर काय येईल, सूर्य. इथं बघा, आजीने गोष्ट सांगितली. सांगणारी कोण असं म्हटलं तर काय येणार, आजी असा आन्सर येणार तोंडामध्ये. आता मित्रांनो लक्षात घ्या, हे जे शब्द मी लिहिले हे शब्द आपल्या तोंडामध्ये जे उत्तर येते, जे आन्सर येते ते मी इथं लिहिलेलं आहे. आता इथं लिहिलेला शब्द जर सेम इथं तसाच असेल, जसे इथं विदूषक आहे, इथं विदूषक आहे, म्हणजे 100% ह्याची विभक्ती काय आहे, प्रथमा आहे आणि तो वाक्यातला कर्ता आहे. इथं ताई आहे आणि इथं काय आहे, ताईने आहे, म्हणजे ह्याची विभक्ती प्रथमा नाही. कर्ता आहे पण विभक्ती प्रथमा नाही. आता इथं बाबा आला आपल्या तोंडामध्ये, इथं सेम काय आहे, बाबा, म्हणजे 100% ह्याची विभक्ती काय आहे, प्रथमा आहे. इथं सूर्य आहे, इथं पण शब्द सूर्य आहे, म्हणजे ह्याची पण 100% विभक्ती कुठली आहे, प्रथमा आहे. इथं आजी आहे आणि इथं काय आहे, आजीने, म्हणजे ह्या शब्दाची विभक्ती तो कर्ता आहे मात्र त्याची विभक्ती काय आहे, प्रथमा नाही. हे लक्षात घ्या. तर हे मी जे असे फुली मारलेले आहेत हे शब्द आपल्या उत्तर देताना तोंडामध्ये आलेले नाहीत. जसं लिहिणारी कोण, उत्तर आपल्या तोंडामध्ये काय आलं, ताई. तर ही साधी सोपी ट्रिक आहे आपल्याला काय करण्यासाठी, कर्ता कारकार्थ व्यक्त करणारा प्रथमा विभक्तीचा शब्द शोधण्यासाठी. म्हणजे ही जी दिलेली 5 वाक्य आहेत या 5 वाक्यामध्ये पहिलं, तिसरं आणि चौथं वाक्य हे प्रथमा विभक्तीचा कर्ता हा कारकार्थ दर्शक आहे किंवा दर्शवणार आहे. समजलं का? ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा पॉज करा, पुन्हा नीट पहा आणि अशाच पद्धतीची वाक्य लिहून तुम्हाला जर प्रॅक्टिस केलं तर 100% तुम्हाला कर्ता कारकार्थ व्यक्त करणारे प्रथमा विभक्तीचे शब्द शोधायला येणारच आहेत. लक्षात घ्या, बरेच जण फक्त ते टेबल असतं विभक्तीचं तेवढंच पाठ करतात, तर तेवढीच विभक्ती मर्यादित नाही. पुढे जाऊन चांगल्या वेगवेगळ्या पोस्टच्या परीक्षांना अतिशय उत्कृष्ट मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हे सगळे फॅक्ट्स आपल्याला माहीत. द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी या विभक्ती पाहणार आहोत. प्रथमा विभक्ती आपण याआधी पाहिलेली आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला आता इथे आपण द्वितीय आणि चतुर्थी या विभक्ती आधी शिकणार आहोत आणि नंतर आपण तृतीय ही विभक्ती शिकणार आहोत. क्रमाने पहिल्यांदा प्रथमा येते, नंतर द्वितीय येते, नंतर तृतीय येते आणि नंतर चतुर्थी येते. मात्र तृतीय वगळून ही शिकणार आहोत, पण शेवटी शिकणार आहोत. द्वितीय आणि चतुर्थी या एकदम शिकायच्या आहेत, कारण या द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीमध्ये एक गोष्ट सेम आहे, समान आहे. काय आहे की द्वितीय विभक्तीला एकवचनी सलाते प्रत्यय आहेत आणि अनेकवचनी सलानाते प्रत्यय आहेत. सेम चतुर्थी विभक्तीला एकवचनी सलाते आणि अनेकवचनी सलानाते प्रत्यय आहेत. मग आता आधी आपण हा कन्सेप्ट समजून घेऊया. द्वितीय या विभक्तीचा हे कंसात लिहिलेला काय आहे, कारकार्थ आहे. म्हणजे कारकार्थ वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायची द्वितीय विभक्तीची, की द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्म आहे. शिवाय द्वितीय विभक्तीला एक वचनाला सलाते हे प्रत्यय आहेत, तर अनेक वचनाला स ला नाते हे प्रत्यय आहेत. आणि कर्म म्हणजे काय, हा कारकार्थ याचा अर्थ काय नक्की, तर कर्म म्हणजे कर्ता, कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो, ज्याच्यावर क्रिया करतो त्याला काय म्हणतात, कर्म असं म्हणतात. हा या कारकार्थाचा
अर्थ झाला. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एखादा शब्द कर्म असेल आणि त्याला सलाते किंवा सलानाते यापैकी प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती द्वितीया होईल. जसं राम राम, रावणाला रावणाला, मारतो मारतो. आता इथं रावणाला हा शब्द वाक्यामध्ये काय आहे? कर्म दर्शवतो. आणि त्याला कोणता प्रत्यय लागलाय? ला प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून ह्याची विभक्ती काय आहे? द्वितीय आहे. आता सेम आपण तिकडे चतुर्थी विभक्तीकडे जाऊया म्हणजे लक्षात येईल. जसं बघा चतुर्थी विभक्तीचं हे कंसामध्ये लिहिलेला काय आहे? कारकार्थ आहे. तर संप्रदान याचा अर्थ दान देणे असा होतो. कारकार्थ वैशिष्ट्य काय चतुर्थी विभक्तीची की कारकार्थ काय आहे? संप्रदान. आणि संप्रदान याचा अर्थ काय? दान देणे. जिथं देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत असेल अशा सलाते सलानाते प्रत्यय असणाऱ्या शब्दांची विभक्ती काय होत असते? चतुर्थी होत असते. चतुर्थी विभक्तीला एक वचनी सलाते तर अनेक वचनी सलानाते प्रत्यय असतात. हे माझं वाक्य व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे की वाक्यातील शब्दाला जर सलाते सलानाते असे प्रत्यय असतील आणि वाक्याच्या अर्थावरून देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत असेल तर त्याची विभक्ती काय असणार आहे? चतुर्थी असणार आहे. जसं बघा रामने मुख्याध्यापकांना पुस्तक भेट दिले. आता वाक्य आपण वाचलं की वाक्यावरून रामने मुख्याध्यापकांना पुस्तक भेट दिले असं म्हटले. इथलं मुख्याध्यापकांना या शब्दानं कुठला आहे? ना प्रत्यय आहे. म्हणजे सलाते सलानाते यापैकी प्रत्यय आहे. मग रामने मुख्याध्यापकांना पुस्तक भेट दिले ह्याच्यावरून देण्याची क्रिया व्यक्त होते. लक्षात घ्या, ज्या वाक्यातून देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत असेल तर आणि वाक्यातील शब्दांना जर सलाते सलानाते यापैकी प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती काय असणार आहे? चतुर्थी. म्हणून मुख्याध्यापकांना या शब्दाची विभक्ती काय आहे? चतुर्थी. पण तेच वाक्य असं असेल रामने मुख्याध्यापकांना पाहिले असं वाक्य असेल. रामने मुख्याध्यापकांना पाहिले. आता या वाक्यामध्ये मुख्याध्यापकांना या शब्दाला पुन्हा कुठला प्रत्यय आहे? बघा ना प्रत्यय आहे. आता हा आणि हा शब्द सेम वाटतोय मात्र या शब्दाची विभक्ती चतुर्थी नाही. कारण वाक्य वाचलं की इथं देण्याची किंवा सांगण्याची क्रिया दिसून येत नाही. फक्त पाहण्याची क्रिया दिसून येते. देण्याची किंवा सांगण्याची जसं वर देण्याची क्रिया व्यक्त होताना दिसते. तर रामने मुख्याध्यापकांना पाहिले याच्यामध्ये देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत नाही. म्हणून ह्याची विभक्ती काय येणार? द्वितीय येणार, चतुर्थी येणार नाही. हा फरक आहे. एखाद्या वाक्यातील द्वितीय विभक्ती कशी ओळखायची आणि चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची पुन्हा एकदा सांगते. ज्या वाक्यावरून देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत असेल तर आणि त्या वाक्यातील शब्दाला सलाते सलानाते यापैकी प्रत्यय असेल त्याचीच विभक्ती चतुर्थी होणार. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये पुस्तक देण्याची क्रिया झाली आणि मुख्याध्यापकांना या शब्दाला ना प्रत्यय आहे म्हणून मुख्याध्यापकांना या शब्दाची विभक्ती चतुर्थी आहे. तर खालील वाक्यामध्ये कोणतीही देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत नाही आणि सलाते सलानाते यापैकी ना प्रत्यय आहे म्हणून ह्याची विभक्ती काय होणार? द्वितीय होणार. हा फरक ओळखता आला पाहिजे द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती मधला. समजलं?
आता बघा तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? करण आहे. कारकार्थ काय आहे? करण आहे. ही वैशिष्ट्ये आहेत, मी तक्त्यामध्ये ऑलरेडी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर शिवाय एकवचनी प्रत्यय, एकवचनी प्रत्यय काय आहेत? ने एशी, ने एशी. आणि अनेक वचनी प्रत्यय, अनेक वचनी प्रत्यय काय आहेत? निही ईशी, नि ही ईशी. आणि हा करण म्हणजे काय? कारकार्थाचा अर्थ काय? करण म्हणजे क्रिया करण्याचे साधन, क्रिया करण्याचे साधन, त्यालाच काय म्हणतात? करण असं म्हणतात. अर्थात ने हा प्रत्यय जे शक्यतो आतापर्यंत मोस्टली बहुतांश परीक्षांना ने हा प्रत्यय असणारे शब्द विचारलेले गेले तृतीया विभक्तीसाठी. मात्र जर ह्या कारकार्थावरून गेलं तर सर्वच कारकार्थ हे करण असा अर्थ व्यक्त करत नाहीत. काही वेळेला कर्त्याला पण ने हा प्रत्यय असतो, मात्र तो करण कारकार्थ व्यक्त होत नाही. आणि म्हणूनच बहुतेक लेखकांनी म्हटलेलं आहे की विभक्ती ही कारकार्थावरून ठरवायची नाही, तर प्रत्ययावरून ठरवायची आहे. तर ज्याला ने, नेशी, निही, ईशी यापैकी प्रत्यय असेल त्याची विभक्ती तृतीया असणार आहे, हे लक्षात ठेवा. आता जसं बघा, आता ॲज अ टीचर माझं काम आहे की क्रिया करण्याचे साधन म्हणजे काय हे सांगणे. जसं रामने, रामने, कात्रीने, कात्रीने, कागद कापले, कागद कापले असं वाक्य आहे. आता रामने कात्रीने कागद कापले हे वाक्य आहे. आता लक्षात घ्या, इथं रामने या शब्दाला पण ने प्रत्यय आहे आणि कात्रीने या शब्दाला पण ने प्रत्यय आहे. थोडेसे हायर एक्झाम विद्यार्थी देतात, एमपीएससी तत्सम एक्झाम, त्यांनी हे लक्षपूर्वक ऐका. बघा, याच्यामध्ये दोन शब्द आहेत ज्यांना ने प्रत्यय आहे. दोन्हीही जिथं लक्षात घ्या, इथं फारसं काही अवघड नाहीये. जिथं नेशी, निही, ईशी यापैकी प्रत्यय असेल त्याची विभक्ती 100% काय आहे? तृतीय आहे. म्हणजे या दोन्हीही शब्दांची विभक्ती तृतीय आहे. मात्र जर परीक्षेला असं असेल करण कारकार्थ, करण कारकार्थ व्यक्त करणारा, व्यक्त करणारा, करणारा शब्द कोणता, शब्द कोणता असं विचारलेला असेल प्रश्न, तर करण याचा अर्थ काय? क्रिया करण्याचे साधन. आता बघा, रामने या शब्दाला पण ने प्रत्यय आहे, कात्रीने या शब्दाला पण ने प्रत्यय आहे. क्रिया कोणती चालली? कापण्याची, बरोबर आहे. कापलेले काय आहेत? कागद. आणि कागद कापण्याचे साधन काय आहे? कात्री. म्हणजे हा जो शब्द आहे हा साधन व्यक्त करणारा आहे. काय आहे? साधन व्यक्त करणारा आहे. आणि हा वाक्यामधला कर्ता आहे ज्याला ने प्रत्यय आहे. जर परीक्षेला प्रश्न असा असेल करण कारकार्थ व्यक्त करणारा शब्द कोणता असा प्रश्न असेल तर लक्षात ठेवा 100% अशा वेळेला दोन्हीही शब्दांना दोन असे शब्द असतात ज्यांना ने प्रत्यय असतात किंवा इतर तृतीयेचे कोणतेही प्रत्यय असतात. तर राम हा कर्ता आहे आणि कापलेले आहेत कागद. कागद कापण्यासाठी वापरलेले साधन कुठलं आहे? कात्री. ह्याला ने प्रत्यय आहे. म्हणजे जो शब्द साधन व्यक्त होतो तोच करण कारकार्थ व्यक्त करणारा असतो. कारण करण याचा अर्थ काय? क्रिया करण्याचे साधन. मग इथं क्रिया चालली कागद कापण्याची आणि कागद कापण्याच्या क्रियेसाठी वापरलं काय? कात्री. म्हणजे क्रियेचे साधन व्यक्त होणारा शब्द कुठला झाला? कात्रीने. लक्षात घ्या, दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजे रामने कात्रीने कागद कापले या वाक्यामध्ये दोन शब्द तृतीय विभक्तीचे आहेत, रामने आणि कात्रीने. मात्र करण कारकार्थ व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे कात्रीने. कारण कागद कापण्याचे साधन काय आहे? कात्री. राम नाहीये. राम हा कर्ता आहे.
जो कागद कापतोय, म्हणजे कर्त्याला पण ने प्रत्यय आहे. त्यामुळं वाक्यामध्ये सर्व शब्द ने प्रत्यय जोडलेले हे करणकारक अर्थ व्यक्त करणारे आहेत असं नाही. या उलट जाऊन करणकारक अर्थ व्यक्त न करणारा किंवा करणकारक अर्थ वाक्यातील कोणता शब्द करणकारक अर्थ व्यक्त करत नाही असंही विचारू शकतात. मग कात्रीने आताच सांगितलं हा साधन व्यक्त करणारा शब्द आहे ज्याला ने प्रत्यय आहे. करणकारक अर्थ तृतीय विभक्तीचा शब्द आहे, म्हणजे जो साधन व्यक्त करणारा शब्द आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो शब्द आहे तो करणकारक अर्थ व्यक्त करत नाही, मात्र त्याची विभक्ती तृतीय आहे. त्यामुळे लक्षात काय ठेवायचे, दोन शब्द आहेत तृतीय विभक्तीचे. कात्रीने शब्द हा करणकारक अर्थ व्यक्त करतो, रामने हा शब्द करणकारक अर्थ व्यक्त करत नाही, हे लक्षात घ्या. आता तुम्ही मला, मी एक इथं वाक्य देते, कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे पटकन की यातला करणकारक अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता. जसं आजीने ताईला पुस्तक दिले. या वाक्यात करणकारक अर्थ व्यक्त करणारा शब्द आहे का, आणि असेल तर कोणता आहे हे मला सांगायचं आहे. तर बघा, पंचमी विभक्तीचा कारक अर्थ आहे अपादान. अपादान या कारकार्थाचं मित्रांनो लक्षात घ्या, अनेक विद्यार्थी फक्त विभक्तीचे प्रत्यय पाठ करण्याकडेच लक्ष देतात आणि तेवढं प्रत्यय पाठ करून झालं की विभक्ती हा टॉपिकचा अभ्यास संपला असं वाटतं. मात्र माझे तिन्ही व्हिडिओ तुम्ही नीट पहा, तुम्हाला विभक्ती हा टॉपिक पूर्णपणे अगदी व्यवस्थित समजेल, त्यातल्या खाचाखोचा समजतील आणि कोणत्याही पद्धतीचे प्रश्न आले तर ते तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने सोडवाल ही माझी खात्री आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कारकार्थ पण अनेक वेळेला परीक्षेला विचारले जातात आणि कारकार्थावर एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातील विशिष्ट शब्दाचा कारकार्थ कोणता असंही विचारलं जातं. तर अपादान या कारकार्थाची व्याख्या पोलीस सारख्या एक्झाम्सना अनेक वेळेला विचारली गेली आहे आणि मी पहिल्यापासूनच अगदी सोप्या भाषेमध्ये व्याख्या लिहिते किंवा अगदी शॉर्टकट व्याख्या लिहिण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना कमी शब्दामध्ये ती व्याख्या दीर्घकाळ लक्षात राहील. तर बघा, अपादान याचा अर्थ शब्दशः अर्थ वियोग किंवा दुरावा असा होतो. तर ज्या व्याख्येमध्ये वियोग आणि दुरावा यापैकी एखादा शब्द येईल ती 100% व्याख्या कशाची असणार आहे, अपादान या कारकार्थाची असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर व्याकरणिक योग्य व्याख्या काय की ज्या कारकार्थातून वियोग किंवा दुरावा स्पष्ट केला जातो त्याला अपादान कारकार्थ असं म्हणतात आणि अपादान हा कारकार्थ पंचमी विभक्तीचा आहे. आता आपण उदाहरणाद्वारे पुढे आपण बघणार आहोत, परंतु पंचमी विभक्तीविषयी काही अन्य गोष्टी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे पंचमी विभक्तीचे ऊन आणि एकवचनी प्रत्यय ऊन आहेत, तसेच अनेक वचनी प्रत्यय पण ऊन आहेत. म्हणजे पंचमी विभक्तीचे एकवचनी आणि अनेक वचनी प्रत्यय सारखेच आहेत ऊन. लक्षात घ्या, सारखे प्रत्यय म्हणजे एकवचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणत्या असं जर विचारलं तर एक तर ही पहिली आहे पंचमी आणि दुसरी आहे सप्तमी. सप्तमी विभक्तीला पण एक वचनाला त ई आहे आणि अनेक वचनाला पण त ई आहे. त्यामुळे एकवचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणत्या असा जर आपल्याला क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर पंचमी आणि सप्तमी असलं पाहिजे. त्यातली पंचमी या विभक्तीचा आपण अभ्यास करतोय, तर नीट लक्ष द्या आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, एकवचनी प्रत्यय काय आहेत, ऊन आणि अनेक वचनी प्रत्यय काय आहेत, ऊन आहेत. आता हा जो वियोग किंवा दुरावा याचा जो अर्थ दिलेला आहे अपादानचा, त्याचा जर आपल्याला स्पष्टीकरणासहित अर्थ बघायचा असेल तर क्रिया घडते तेथून वस्तू व व्यक्ती दूर जाते आणि अशा शब्दाला ऊन प्रत्यय लागलेला असेल तर त्याची विभक्ती काय असते, पंचमी असते. जसं बघा, आम्ही मोटार मुंबईहून आणली.
आता मुंबईहून या शब्दाला हून प्रत्यय आहे. मग आम्ही मोटार म्हणजे आणली कुठून? मुंबई. मोटार कुठून आणली? मुंबईहून. आणि क्रिया कोणती झाली? आणण्याची. काय म्हटलंय? क्रिया घडते तेथून वस्तू वा व्यक्ती दूर जाते असा कारक असतो, त्याला काय म्हणतात? अपादान असतं. अपादान कारक अर्थ असं म्हणतात. तर क्रिया आणण्याची, क्रिया कुठून मोटार आणण्याची झाली? मुंबईहून. मुंबईहून हे विशिष्ट ठिकाण आहे, त्या विशिष्ट ठिकाणी मोटार आणलेली असेल तर मुंबई आणि हे विशिष्ट ठिकाण यांच्यामध्ये दुरावा दर्शवला जातो. आता हे जर काही कळत नसेल तर सरळ सरळ ज्या शब्दांना ऊन हून यापैकी प्रत्यय असेल ते सर्व शब्द पंचमी विभक्तीचे असतात एवढंच लक्षात ठेवा. मग जर आपल्याला दिलेल्या वाक्यातील पंचमी विभक्तीचा शब्द कोणता असं विचारलेलं असेल तर जिथे ऊन हून असं दिसून येते प्रत्यय शब्दाला, जसं इथं हून हा प्रत्यय आहे या वाक्यामध्ये. दुसरं वाक्य बघा, शाळेपासून माझे घर 1.5 किमी लांब आहे. मग शाळेपासून पासून ऊन म्हणजे ह्या शाळेपासून, शाळा या शब्दाला ऊन प्रत्यय लागलेला आहे. पंतप्रधान दिल्लीहून, इथं हून प्रत्यय लागलेला आहे. देवाचे नाम अमृताहून गोड आहे, तर अमृताहून. मग ज्या शब्दांना ऊन किंवा हून प्रत्यय लागलेले असतात त्यांची विभक्ती पंचमी असते. हे पंचमी विभक्ती ओळखण्याचं काय आहे? एक ट्रिक आहे. अर्थात वाक्यामध्ये विशिष्ट शब्द बघायचा, त्याला ऊन हून पैकी प्रत्यय लागलेला आहे का बघायचा, आणि त्याची विभक्ती 100% काय असते? पंचमीच असते. आणखी एक हे प्रत्यय लक्षात ठेवणं सोपं कसं जाईल तर काही विभक्तींना एक वचनाला आणि अनेक वचनाला वेगवेगळे प्रत्यय आहेत, मात्र पंचमी विभक्तीला एक वचन आणि अनेक वचन याला दोन्हीलाही प्रत्यय समान आहेत. आणि पंचमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? अपादान आहे. आणि या कारकार्थाचा अर्थ काय आहे की वियोग किंवा दुरावा स्पष्ट करणारा कारकार्थ म्हणजे कुठला आहे? अपादान आहे. हे एवढं लक्षात ठेवा. इथं एवढंच तुम्हाला पंचमी विभक्तीविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. षष्ठी या विभक्तीचा कारकार्थ आहे संबंध. संबंध याचा अर्थ काय की शब्दांचा संबंध हा क्रियापदाशी नसून, म्हणजे मराठी वाक्याची रचना ही कर्ता कर्म क्रियापद अशी असते आणि कर्ता आणि कर्म याचा क्रियापदाशी घनिष्ठ संबंध असतो. कारण जसं कर्ता बदलेल तसं क्रियापद बदलतं किंवा क्रियापद बदलेल तसं कर्ता बदलतो. त्यामुळे वाक्यातील सर्व शब्दांचा एकमेकांशी घनिष्ठ असा संबंध असतो. मात्र षष्ठी विभक्तीचे जे शब्द असतात ज्यांना चाचीचे प्रत्यय लागलेले असतात त्यांचा संबंध डायरेक्टली क्रियापदाशी येत नाही आणि म्हणूनच षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? संबंध आहे. कारण त्या शब्दांचा संबंध हा वाक्यातील इतर शब्दांशी असतो, डायरेक्टली क्रियापदाशी नसतो. अर्थात हा जरी कारकार्थ तुम्हाला समजला नाही, त्याचा अर्थ ॲज अ टीचर सांगणं काम होतं म्हणून मी सांगितलं, परंतु जर तुम्हाला तो समजला नाही तर याच्या षष्ठी विभक्तीवर आतापर्यंत जे सर्वनामाचे षष्ठीचे प्रत्यय आहेत त्यावर प्रश्न आलेले आहेत परीक्षेला. शिवाय अगदी सोपं जर ओळखायचं झालं तर चाचीचे आणि चेचाची असे प्रत्यय ज्या शब्दांना लागलेले असतील त्याची विभक्ती काय असते? षष्ठी असते. मात्र कारकार्थही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्याचा तुम्हाला अर्थ सांगितला की कारकार्थ काय आहे? संबंध. आणि वाक्यातील शब्दांचा हा क्रियापदाशी डायरेक्टली संबंध दर्शवत नसून तो इतर शब्दांशी दर्शवलेला असतो. अशा कारकार्थास काय म्हणतात? संबंध कारकार्थ असं म्हणतात. तर षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत चा ची चे आणि अनेक वचनी प्रत्यय आहेत चे च्या ची. आता बघा त्याचं उदाहरण बघूया. जर ज्या विद्यार्थ्यांना काही कळत नसेल त्यांनी ज्या शब्दाला चाचीचे चेचाची यापैकी प्रत्यय लागलेले असतील त्याची विभक्ती षष्ठी समजायची आहे. मात्र काही वेळेला दिलेल्या शब्दातील संबंध कारकार्थ व्यक्त करणारा शब्द कोणता असाही प्रश्न विचारतात. त्यावेळेला मात्र संबंध कारकार्थ हा षष्ठी विभक्तीचा आहे हे माहित पाहिजे आणि षष्ठी विभक्तीचे चाचीचे चेचाची हे प्रत्यय आहेत हे माहित पाहिजे आणि मग ते प्रत्यय ज्या शब्दाला लागलेले असतील त्याचा कारकार्थ संबंध असणार आहे
हे त्यावेळेला समजेल, त्यामुळं संबंध हा कारकार्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, रमेशचा भाऊ दिनेश हुशार आहे. आता इथं रमेशचा या शब्दाला चा प्रत्यय आहे इथं, त्यामुळे ह्याची विभक्ती षष्ठी आहे. तसंच दुसरं वाक्य बघा, तो रामरावांचा मुलगा आहे. इथं रामरावांचा या शब्दाला चा प्रत्यय आहे. मग रमेशचा भाऊ कोण आहे? दिनेश. म्हणजे इथं डायरेक्ट क्रियापदाशी संबंध येत नाही, तर इथं दिनेश या शब्दाशी संबंध येतो. रामरावांचा कोण? मुलगा. तो, आणि तो कोण आहे? तर तो. अशा पद्धतीनं ज्या वेळेला वाक्यातील ज्या शब्दांना चाचीचे प्रत्यय असतो आणि ज्या शब्दांचा संबंध डायरेक्टली क्रियापदाशी येत नाही, अशा शब्दांचा कारकार्थ संबंध असतो आणि चाचीचे प्रत्यय असणाऱ्या शब्दांची विभक्ती काय असते? षष्ठी असते. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जे विभक्ती टेबल दिलेलं असतं त्या टेबलमध्ये षष्ठी विभक्तीचे एकवचनी चाचीचे आणि अनेक वचनी चे, चाची हे प्रत्यय दिलेले असतात. मात्र या व्यतिरिक्त सर्व नामांना झा, झी, झे, झा हे जे प्रत्यय लागतात ते प्रत्ययही षष्ठी विभक्तीचे आहेत. म्हणून तुम्हाला सांगत असते, नुसतं प्रत्यय पाठ करून उपयोग नाही, ह्या बारीक सारीक गोष्टी माहीत पाहिजेत. कारण अनेक वेळेला हे वाक्य परीक्षेला पाहिजे, तर जुने क्वेश्चन पेपर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे वाक्य बघा, माझी वही हरवली, माझी वही हरवली हे वाक्य अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले. तर ह्यातलं माझी या शब्दाला अंडरलाईन आहे आणि याची विभक्ती विचारलेली आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, जी याचा उच्चार करून ई असा प्रत्यय काढतात आणि सप्तमी म्हणतात. मात्र ते साफ चुकीचं आहे. जर तुम्हाला हा नियम माहीत असेल तर हा मार्क तुम्ही एकही मार्क तुमचा जाणार नाही. म्हणून म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हे बघूया आपण, माझी वही हरवली याच्यामध्ये मी हा मूळ सर्वनाम आहे आणि त्याला झी हा प्रत्यय लागलेला आहे. मग ज्या शब्दांना झा, झी, झे, झा असे प्रत्यय लागलेले असतील त्यांची विभक्ती काय असते? षष्ठी. आता या उलट जाऊन जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न असेल की झा, झी, झे, झा हे प्रत्यय कोणत्या सर्वनामाला लागतात, तर कारण सर्वनामांना वाक्य काय आहे बघा, वाक्य पूर्ण आधी वाचून दाखवते तुम्हाला. सर्वनामांना लागलेले झा, झी, झे, झा प्रत्यय कशाचे आहेत? षष्ठी विभक्तीचे असतात असं म्हटलेलं आहे. सर्वनामांना लागलेले झा, झी, झे, झा प्रत्यय षष्ठी विभक्तीचे आहेत. मग सर्वनाम अनेक आहेत, मुख्य सर्वनाम 3 आहेत, सर्वनामांचे प्रकार 6 आहेत. त्या सर्वनामाच्या प्रकारांमध्ये अनेक येणारी सर्वनामं आहेत. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल सर्वनामाचा माझा तर तो पहा, जेणेकरून तुम्हाला सर्वनामाचे सर्व प्रकार लक्षात राहतील. आता बघा, सर्वनाम, मग सर्वच सर्वनामांना झा, झी, झे, झा प्रत्यय लागतात का? नाही. तो 2च सर्वनामं अशी आहेत ज्यांना झा, झी, झे, झा प्रत्यय लागतात. ती कोणती बघूया, तर एक आहे सर्वनाम मी आणि दुसरा आहे सर्वनाम तू. या 2 सर्वनामांना झा, झी, झे, झा प्रत्यय लागतात. आणि मी या सर्वनामाला झा प्रत्यय लागला तर माझा हा शब्द तयार होतो प्रत्ययाचा. मी या सर्वनामाला झी प्रत्यय लागला तर माझी हा शब्द तयार होतो. आणि मी या सर्वनामाला झे प्रत्यय लागला तर माझे हा शब्द तयार होतो. आणि मी या सर्वनामाला झा प्रत्यय लागला तर माझा हा शब्द तयार होतो. आणि असे शब्द ज्या वाक्यामध्ये असतील त्या वाक्यातील या शब्दांची विभक्ती काय असते? षष्ठी असते. तसंच बघा, तू हे मूळ सर्वनाम आहे. तू या मूळ सर्वनामाला झा प्रत्यय लागल्यास तुझा हा सर्वनाम तयार होते. तर तू या सर्वनामाला झी प्रत्यय लागल्यास तुझी हे सर्वनाम तयार होते. तू या सर्वनामाला झे प्रत्यय लागल्यास तुझे हे सर्वनाम तयार होते झे प्रत्ययाचे. आणि तू या मूळ सर्वनामाला झा प्रत्यय लागल्यास तुझ्या हे सर्वनाम तयार होते. अशा पद्धतीची सर्वनामं, म्हणजे काही कळलं नाही तर अशा पद्धतीची ही जेवढी सर्वनामं आहेत, हे सर्वनामं एखाद्या वाक्यामध्ये असतील, त्यांना अंडरलाईन केलेली असेल आणि तुम्हाला त्यांना कोणते प्रत्यय लागलेत
प्रत्यय कोणते लागलेत असं विचारलेलं असेल तर झाजी जेजा यापैकी प्रत्यय सांगायचा आणि ते प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत असं सांगितलं तर काय सांगायचं, षष्ठी विभक्तीचे आहेत. हे लक्षात घ्या, कारण जे विभक्तीचं टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये षष्ठी विभक्तीचे झा झी झेजा हे प्रत्ययच लिहिलेले नाहीत, कारण झाजी झेजा हे प्रत्यय नामांना लागत नाहीत, ते कशाला लागतात, सर्वनामांना लागतात. MPC सारख्या तत्सम एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. योग्य अयोग्य विधानासाठी अनेक वेळेला विचारतात तर झाजी जेजा हे प्रत्यय नामांना लागत नसून सर्वनामांना लागतात. हे विधान योग्य की अयोग्य आहे तर ते विधान योग्य आहे, कारण झाजी जेजा प्रत्यय हे कधीही नामांना लागत नाहीत, सर्वनामांना लागतात. आणि त्यातल्या पण कोणत्या सर्वनामांना लागतात, मी आणि तू या दोन सर्वनामांना लागतात. आणि या दोन मूळ सर्वनामांना हे प्रत्यय लागल्यानंतर कोणती सर्वनामे तयार होतात हे मी पुढे लिहिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपले टेलिग्राम चॅनलला यावर आधारित मी ज्या प्रश्नपत्रिका 2 टाकणार आहे त्या नक्की सोडवा. तर पुढची विभक्ती बघूया, सप्तमी. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे अधिकरण. अधिकरण या कारकार्थाचा अर्थ आहे क्रिया करण्याची काळ किंवा वेळ किंवा क्रिया करण्याचे ठिकाण किंवा स्थान व्यक्त करणारा कारकार्थ म्हणजे काय, अधिकरण. आता या सप्तमी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत त इ आ आणि अनेक वचनी प्रत्यय आहेत त इ आ. मी मगाशीच सांगितलं, अनेक वेळेला परीक्षेला हा क्वेश्चन विचारलेला आहे की एकवचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणत्या, तर एकवचनी आणि अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्तीमध्ये पहिली आहे पंचमी. पंचमी विभक्तीचे एक वचनाला उन्हून आहेत आणि अनेक वचनाला पण उन्हून आहेत. तर सप्तमी विभक्तीचे पण एक वचनाला त इ आहेत आणि अनेक वचनाला पण त इ आहेत आणि त्यामुळे एकवचनी व अनेक वचनी समान प्रत्यय असणाऱ्या विभक्तीमध्ये पंचमी आणि सप्तमी या विभक्तीचा उल्लेख करावा लागतो. आता पुढे बघा, हा अधिकरण कारकार्थ कसा व्यक्त होतो, तर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही कळत नसेल तर ज्या शब्दांना त इ आ यापैकी प्रत्यय आहे त्याची विभक्ती काय असणार आहे, सप्तमी आहे. पुढचं म्हणजे एक क्रिया करण्याचा वेळ किंवा ठिकाण असा अर्थ व्यक्त करणारा कारकार्थ म्हणजे कुठला, अधिकरण. आधीच व्याकरणकारांनी सांगितलेले आहे की विभक्ती ही कारकार्थावरून ठरवायची नाही तर ती प्रत्ययावरून ठरवायची आहे. असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा कारकार्थावर अनेक वेळेला परीक्षेला प्रश्न दिसतात, त्यामुळे आपल्याला त्या कारकार्थाचे अर्थ माहीत असणंही गरजेचं आहे, कारण अनेक परीक्षांना त्या कारकार्थांच्या व्याख्यांवर आधारित प्रश्न विचारलेले दिसून येतात. लक्षात घ्या, मी वारंवार सांगते तुम्हाला की हे तिन्ही व्हिडिओ विभक्तीचे आपण 3 व्हिडिओ, हा तिसरा व्हिडिओ आहे, तो अपलोड झाल्यानंतर आपण विभक्ती या टॉपिकवर 2 क्वेश्चन पेपर टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत आणि त्यामध्ये कशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊन गेलेत किंवा कशा टाईपचे प्रश्न संभाव्यतः पुढच्या परीक्षांना येतील हेही तुम्हाला कळेल. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे बघा, रोज हे उदाहरण बघूया. रोज सकाळी मी व्यायाम करतो. आता इथं सकाळी हा शब्द आहे, तर या सकाळी या शब्दातील मूळ शब्द आहे सकाळ. मूळ शब्दातलं शेवटचं अक्षर आहे ळ, त्याला आहे वेलांटी. जर मूळ शब्दातल्या शेवटच्या अक्षराला वेलांटी असेल तर त्या शब्दाला ई प्रत्यय असतो. सगळीकडे ई प्रत्यय दिसतो, ई असं स्पष्ट दिसतो, त्याला ई प्रत्यय असतो असं नसतं. ई प्रत्ययाचे नियम आहेत. नियम काय आहेत की मूळ शब्द, जसं ह्यातला मूळ शब्द काय आहे, सकाळ आहे. मूळ शब्द सकाळ, मूळ शब्दातल्या शेवटचं अक्षर ळ आहे, त्याला वेलांटी आहे आणि म्हणून या शब्दाला ई प्रत्यय आहे. जर अशा पद्धतीने आता सकाळ, रोज सकाळी मी व्यायाम करतो, म्हणजे व्यायाम करण्याचा वेळ काय आहे, सकाळी, किंवा काळ काय आहे, सकाळ, आणि त्याला ई प्रत्यय आहे, म्हणून या शब्दाची विभक्ती काय आहे, सप्तमी आहे.
आणि शिवाय जर आपल्याला परीक्षेला विचारलेला असेल या वाक्यातील अधिकरण कारकार्थ व्यक्त करणारा शब्द कोणता, तर या वाक्यातील सकाळ हा शब्द अधिकरण हा कारकार्थ व्यक्त करतो. का तर व्यायाम करण्याची वेळ किंवा काळ कधी सकाळ. तसं पुढचं बघा, हे काव्यात्मक सेंटेन्स आहे आणि अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलेला आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्यातला हा जो घरा शब्द आहे याला अंडरलाईन असतं अनेक वेळेला. तर लक्षात घ्या, घरा घरा या शब्दाला ह्यातला मूळ शब्द घरा, यातला मूळ शब्द आहे घर. मूळ शब्द काय आहे? घर. आणि घरा याला काय आहे? काना आहे. मग रा असा उच्चार केला की काय येतं? आ हा स्वर येतो. म्हणजे रा या शब्दाला कुठला प्रत्यय लागला? आ. म्हणजे घर या मूळ शब्दाला आ प्रत्यय लागला आणि शब्द कुठला तयार झाला? घरा. आणि साधू संतांचं येण्याचं ठिकाण किंवा येण्याची क्रिया होते आणि ती कुठे होते? घरी. म्हणजे इथं ठिकाण व्यक्त करणारा हा शब्द आहे, शिवाय आ प्रत्यय आहे आणि म्हणून या शब्दाची विभक्ती काय आहे? सप्तमी आहे. जर परीक्षेला विचारला असेल या वाक्यातील दिलेल्या कोणत्या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे, तर घरा या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे. कारण या शब्दाला आ प्रत्यय लागलेला आहे. शिवाय जर विचारलेला असेल की या शब्दाचा कारकार्थ कोणता, तर या शब्दाचा कारकार्थ अधिकरण आहे. कारण साधू संतांची येण्याची क्रिया होते आणि त्यांचे येण्याचं ठिकाण कोणतं आहे? घर. मग ठिकाण किंवा स्थान व्यक्त करणारा असेल तर तो अधिकरण कारकार्थ असतो आणि अधिकरण कारकार्थ कुठल्या विभक्तीचा आहे? सप्तमी विभक्तीचा आहे. म्हणून या शब्दाचा कारकार्थ व विभक्ती सप्तमी आहे. हे लक्षात ठेवा. कारकार्थ अधिकरण येणार आणि विभक्ती काय येणार? सप्तमी येणार. पुढचं वाक्य बघा, सर्व विद्यार्थ्यात रमेश हुशार आहे. आता ह्याच्यातला विद्यार्थ्यात मूळ शब्द विद्यार्थी आणि त्यातला ह्याला लागलेला कुठला आहे? त प्रत्यय आहे. तर त प्रत्यय कशाचा आहे? सप्तमी विभक्तीचा आहे आणि याचा कारकार्थ काय येणार? अधिकरण येणार. यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असू शकतील हे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की सोडवा. काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तरीही त्याविषयीच्या कमेंट्स मला नक्की करा. आता पुढची विभक्ती आपण बघूया. संबोधन. संबोधन सप्तमी नंतर अष्टमी कधीच येत नाही. त्यानंतर असते संबोधन आणि शेवटची विभक्ती ती बघूया. संबोधन या विभक्तीचा कारकार्थ आहे हाक. हाक याचा शब्दशः अर्थ हाक मारणे असा होतो. आता बघा, या संबोधन विभक्तीला एक वचनाला प्रत्यय नाहीत. त्याच्यामुळं जे विभक्ती टेबल तुम्हाला दिलं जातं पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये नुसतं डॅश केलेलं असतं आणि अनेक वचनी हा एकमेव प्रत्यय कुठला आहे? नो. आता संबोधन विभक्तीविषयी ह्या दोन ओळी महत्वाच्या आहेत, ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय त्यांनी काढून घ्या. जसं बघा, इथं एकमेव अनेक वचनी नो प्रत्यय असणारी विभक्ती कुठली आहे? संबोधन आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व नामांना हाक मारता येत नाही, त्यामुळे त्यांची विभक्ती संबोधन नसते. त्यामुळं कुठल्याही सर्वनामाची विभक्ती कधीही संबोधन नसते. जे विद्यार्थी MPSC किंवा तत्सम एक्झाम्स देतात त्यांना हे योग्य अयोग्य विधानासाठी विचारले जाऊ शकतात. कारण खूप मोठे मोठे क्वेश्चन असतात, वन लाइनर क्वेश्चन नसतात आणि त्यामध्ये अशा टाईपचे असतात. त्यामुळे विभक्तीचा अभ्यास करत असताना हे फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संबोधन विभक्तीचे काय, तर सर्व नामांची विभक्ती कधीही संबोधन नसते. कारण काय, जसं बघा, आता अक्षय हा शब्द आहे. अक्षय हे काय आहे? नाम आहे. तर या अक्षय या नामाला आपण हाक मारून बोलू शकतो. जसं अक्षय इकडं ये असं म्हणू शकतो. तसं समजा तो हे सर्वनाम आहे, मी हे सर्वनाम आहे किंवा तुझ्या हे सर्वनाम आहे, तर ह्यांना आपण हाक मारू शकत नाही. त्यामुळं हाक हा कारकार्थ व्यक्त करणारी विभक्ती कुठली आहे? संबोधन आहे. त्यामुळं सर्वनामांची विभक्ती कधीही संबोधन नसते. हा पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर संबोधन ही विभक्ती फक्त नामांची असते. आता बघा, संबोधन विभक्तीला एक वचनाला प्रत्ययच नाही. जसं बघा, आता इथं रमेश हा शब्द आहे नुसता,
तर रमेश हा नुसता शब्द आहे. जर एखाद्या शब्दाला प्रत्यय नसेल तर अनेक विद्यार्थी काय करतात की त्याची विभक्ती लगेच प्रथमा म्हणून टाकतात. तर जसं बघा इथं हे वाक्य, आधी तिसरं वाक्य बघूया, नंतर वरचे वाक्य बघूया. जसं रमेश अभ्यास कर हे वाक्य आहे, तर याच्यामध्ये रमेश या शब्दाला प्रत्यय नाही. इथं फसण्यासारखी फसवणूक होण्याची शक्यता असते. जसं हेच वाक्य रमेश अभ्यास करतो असं असेल, रमेश अभ्यास करतो असं असेल. आता बघा आपण ह्या दोन वाक्यांविषयीच विचार करतोय. बघा पहिलं वाक्य काय, रमेश अभ्यास कर, दुसरं वाक्य रमेश अभ्यास करतो. आता ह्या रमेश या दोन्ही शब्द सेम दिसायला आहेत, बरोबर आहे. मात्र या रमेश या शब्दाची विभक्ती काय आहे, प्रथमा. आणि या रमेश या शब्दाची विभक्ती काय आहे, संबोधन. आता हे कसं काय बघा, तर रमेश अभ्यास कर असं रमेशला हाक मारून कोणीतरी सांगितलेलं आहे, म्हणजे इथं हाक कारकार्थ व्यक्त होतो आणि म्हणून रमेश या शब्दाला शिवाय प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती संबोधन आहे. संबोधन विभक्तीला एक वचनाला प्रत्यय नाहीत. रमेश ह्या एकट्याला सांगितलंय ना, इथं अनेक वचनी हा शब्द नाही, हा एक वचनी आहे. एकट्या रमेशला सांगितलेला आहे रमेश अभ्यास कर, म्हणजे इथं रमेशला हाक मारून सांगितल्यामुळे या रमेश या शब्दाची विभक्ती संबोधन होते. आता या रमेश या शब्दाची विभक्ती संबोधन होत नाही, कारण बघा रमेश अभ्यास करतो, करणारा कोण, रमेश, म्हणजे इथं रमेश काय आहे, कर्ता आहे वाक्यामधला. रमेश हा कर्ता आहे. जर कर्ता वाक्यामधला हा आहे आणि त्याला प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती कुठली आहे, प्रथमा, कारण प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्ता आहे. हे मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं दोन दिसायला सेम शब्द आहेत, मात्र या रमेश शब्दाची विभक्ती संबोधन आहे आणि या रमेश शब्दाची विभक्ती काय आहे, प्रथमा आहे. लक्षात घ्या, उगाच व्हिडिओ आपलं स्किप करून बघितलं तर त्याच्याने तुमचंच नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा, जेणेकरून विभक्ती या टॉपिकवरचं क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सोडवू शकाल. मला शॉर्टकट व्हिडिओ बनवायचे नाहीत, तुम्हाला स्पष्टीकरणासहित व्यवस्थित त्या प्रत्येक टॉपिक मधलं व्याकरणिक रिझन कळलं पाहिजे, प्रत्येक कन्सेप्ट मधलं. यासाठी मी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगत असते. व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आता पुढचं हे वरचं वाक्य बघा, रामू पाणी आण. आता रामू पाणी आण याच्यामध्ये बरेच जण काय करतात, रामू ते शेवटचं मू असं आहे त्याचं ऊ प्रत्यय करतात, तर तसं नाहीये. इथं रामूला काय केलेलं आहे, हाक मारलेला आहे आणि त्याच्यामुळं रामू पाणी आणि ह्यातल्या रामू या शब्दाची विभक्ती काय होते, संबोधन आहे. तसं बघा, मुलांनो शांत बसा. आता इथं बघा, मुलांनो, मुले हा मूळ शब्द आणि मुलांनो नो प्रत्यय आहे. नो हा अनेक वचनी प्रत्यय आहे. कशाला आहे, संबोधन विभक्तीला. आणि मुलांना हाक मारून सांगितलेला आहे शांत बसा. त्याच्यामुळे मुलांनो या शब्दाची विभक्ती काय आहे, संबोधन आहे आणि त्याचा कारकार्थ काय आहे, हाक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, विभक्ती या टॉपिकचं जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनाने किंवा तुम्हाला हा टॉपिक केवळ फक्त विभक्तीचे प्रत्यय पाठ करणे आणि संपवणे हा जो अनेक विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन न बाळगता परीक्षाभिमुख आत्ता ज्या पद्धतीनं परीक्षांचं प्रत्येक टॉपिकवर प्रश्न टाकण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. मग ते पोलीसही एक्झाम असू दे किंवा इतर कुठल्याही एक्झाम्स असू देत, प्रश्न टाकण्याची पद्धतच बदललेली आहे. त्याच्यामध्ये खूप अवघडपणा यायला लागलेला आहे आणि अशा वेळेला बारीक सारीक प्रत्येक टॉपिक मधल्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आले तर कोणताही प्रश्न तुम्ही आत्मविश्वासाने अचूक सोडवू शकाल अशी मला खात्री आहे. त्यामुळं म्हणून मी कायम तुम्हाला सांगत असते, नुसतं शॉर्ट ट्रिक्सच्या मागे लागू नका, तर त्याचं स्पष्टीकरणही ऐका. शॉर्ट ट्रिक्स सांगायला अनेक आहेत, मात्र त्या सर्वच ठिकाणी उपयोगी पडतील असं नाही. त्यामुळं मी त्या शक्यतो सांगण्याचं टाळते, आधी स्पष्टीकरण सांगते. तर
अशा पद्धतीनं तुम्हाला विभक्ती हा टॉपिक मी सविस्तर शिकवलेला आहे.